नवी दिल्ली येथे सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या उपस्थानाजवळी मारहाण करण्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे हाक पुकारले असता आज जालन्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंद करण्यात आला। वंचित बहुजन आघाडी जालनातर्फे जालना बंद जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना मारहाण प्रकरणी पोलिसांचा व मोदी सरकारच्या निषेध प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना शिंदे बाजार परिसरात संपूर्ण मार्केट बंद करण्यात आले। जिल्हा अध्यक्ष देवड घुमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जालन्यामध्ये बंद पाळण्यात आला। महामाया न्यूज जालना। एक मोठा तापा यायचा, तापा येणार आहे काही हो हो या दादा काय सांगणार, त्या ठिकाणी रॅली काढलेली आहे, सरकारचा निषेध व्यक्त केलेला आहे, काय मागणी? आमचे आदरणीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी 22 तारखेला त्या ठिकाणी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्या निमित्ताने आम्ही जालन्यामध्ये जालन्याच्या व्यापाऱ्यांना, शाळेच्या संस्थांना आणि सर्व दुकानांना त्या ठिकाणी विनंती करत आहोत की आपण बंद करा। कारण जंतर मंतरवर ज्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर हल्ला इथल्या केंद्रीय सरकारने केला, ज्यांच्या वेपनचे खेळ ठोकलेले होते, छर्ऱ्याच्या बंदुकी होत्या, बर्बरतेने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी इथल्या सरकारने केलेला आहे। ही सरकार लोकशाही संपवण्याचं कटकारस्थान त्या ठिकाणी करतीये। आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलेला आहे आणि याच्या निषेधार्थ आमचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जी हाक दिली त्या हाकेला ओ द्यावं अशी विनंती आम्ही इथल्या जालनेकरांना करत आहोत। आमच्या बरोबर या ठिकाणी जालन्याचे सर्व नेते अकबरभाई, रमाताई होरशिळजी आणि सर्व तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रशांत कसबेजी, आमचे राजेंद्र वांजोळेजी, आमचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय साळवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आम्ही सर्वजण शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी लोकांना विनंती करत आहोत की आपण आपले सर्व दुकाने बंद ठेवावी।